आषाढ महिना लागताच वेगवेगळे तळणीचे लज्जेदार पदार्थ आपण तयार करतो. त्यामधला कधीही न विसरता येणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे तिखट पुऱ्या. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रथम आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरला आपण बारीक फिरून घेणार आहोत. एका परातीमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, 4 चमचे तीळ, थोडंसं हिंग, 1/4 चमचा हळद, आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि वाटलेला मसाला, 2 चमचे कडकडीत तेल आपण यामध्ये घालायचं आहे. चमच्याने हे एकत्र करून घ्यायचं आहे. हळूहळू पाणी घालून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे जे कडकडीत तेलाचं आपण मोहन घातलेलं आहे ना, त्यामुळे आपल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत अशा होणार आहेत. तेल सर्व पिठाला आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मूठ वळती आहे की नाही ते बघायचं आहे. म्हणजे आपलं प्रमाण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ अजिबात मऊसूत असू नये, नाहीतर आपल्या पुऱ्या ह्या मऊ पडतात. आता एक छोटीशी लाटी घेऊन आपल्याला पुरी लाटायची आहे. तुम्हाला जर फुगणारी पुरी हवी असेल तर आपल्याला जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला कुरकुरीत पुरी हवी असेल तर आपल्याला पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराची पुरी तुम्ही तयार करू शकता. ग्लासच्या साहाय्याने किंवा प्लेटच्या साहाय्याने तुम्ही ही पुरी कट करून एकसारख्या आकारात देखील तयार करू शकता. तेल तापल्यानंतर अगदी मध्यम आचेवर आपल्याला ही व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.